जवाब दो, जवाब दो, जवाब दो, जवाब दो। दारू प्या, दारू प्या, दारू प्या, तरुणांना व्यस्तदिन करणाऱ्या सरकारचा प्रोत्साहन देण्यासाठी हे सरकार करते का दारूला कारण काय किती महसूल तुम्हाला मिळतो त्याच्याकडे जीवाशी घेण्याचं काम हे भारत सरकार करत आम्ही इच्छा करण्यासाठी हे सगळे आंदोलन करत आहोत। तरुणांना व्यस्तदिन करणाऱ्या सरकारचा तरुणांना व्यस्त दारू प्या महसूल द्या, दारू प्या, दारू प्या, दारू प्या, दारू प्या, तरुणांना व्यस्तदिन करणाऱ्या सरकारचा परमिशन ह्या संस्कृती प्रदानाचं काम हे महायुती सरकार करत आहे। काही महिन्यापूर्वीच एक आपली घटना आपल्या पुणे महाराष्ट्र हे संस्कृतीचं माहेरघर आहे। पुण्यामध्ये परदेशातून बाहेर राज्यातून विद्यार्थी शिकायला येतात आणि हे महायुतीचं सरकार पहाटे 5 वाजेपर्यंत पब आणि हॉटेल्सला परमिशन देते, त्यामध्ये दारूचं प्रमाण आहे। तर या ठिकाणी आपण पाहिलं असेल मागच्या काळात हिट अँड रनचे किती प्रकार झालेले आहेत। जर आता हे 5 वाजेपर्यंत परमिशन दिली आणि हिट अँड रनचे प्रकार जर झाले तर याला जबाबदार कोण? तर महायुती सरकारच असणार। तर आम्ही महायुती सरकारचा आज या ठिकाणी राष्ट्रवादी युवककडनं पुणे शहराच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत आणि आम्ही त्यांना अजून देखील मागणी करतो, वेळ गेलेली नाही, त्यांनी आज रात्री 12पर्यंत परमिशन द्यावे अशी आमची मागणी आहे। केलं ना 100% केलं। महायुती सरकारने 31 डिसेंबरच्या या दिवशी मद्य विक्री पब्स हॉटेल्सला पहाटे 5 वाजेपर्यंतची परवानगी दिलेली आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी पबमध्ये ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलं होतं आणि हिट अँड रनच्या बऱ्याच केसेस होतात। अशा या गुन्हेगारीला या अपराधांना प्रोत्साहन देण्याचं काम महायुती सरकार करते। या महायुतीच्या या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुणे शहरच्या वतीनं नोंदवत आहोत आणि त्यांना विनंती करत आहोत की त्यांनी हा निर्णय त्वरित रद्द करावा। पालकांनी देखील कुठेतरी काळजी घेतली पाहिजे। निश्चितपणाने पालकांनी काळजी घेणं गरजेचंच आहे, पण जेव्हा नियमच असे बनवले जातात त्यावेळेला कुठेतरी प्रथम सरकार या ठिकाणी दोषी आढळतं। या परवानगीला कोण जबाबदार आहे? या परवानगीला पूर्णतः महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे। या सरकारने महसूल मिळवण्यासाठी युवा पिढी बरबाद झाली तरी चालेल, पण पब दारू विक्री ही पहाटे 5पर्यंत चालू ठेवण्याचे आदेश या प्रशासनाला दिले आहे। प्रशासनसुद्धा हे राज्य सरकारचं ऐकतं, त्यांच्या नियमाप्रमाणे काम करतं। त्याकरता आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहराच्या वतीनं आमचे शहराध्यक्ष माननीय प्रसन्नता जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार किशोरजी कांबळे, अजिंक्यजी पालकर, दीपकजी कामटे यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। हे आंदोलन पुणेकरांच्या एक सतर्कतेसाठी आम्ही आंदोलन करत आहोत की बाबा तुमची मुलं बिघडली तरी चालतील, तुमच्या मुलं हिट अँड रनमध्ये मेली तरी चालतील, संसार उद्ध्वस्त झाले तरी चालतील, पण या सरकारला महसूल मिळणं हे महत्त्वाचं आहे। वेगवेगळ्या योजना आणणं हे फक्त भूल दिखावा आहे, पण या सरकारला फक्त पैसे आणि पैसे कमवायचे आहेत। त्याकरता युवा पिढी ही बरबाद झाली तरी चालेल, पण त्यांना महसूल मिळायचं, त्याकरता हे आमचं प्रतिकात्मक आंदोलन आहे। हे आंदोलन फक्त आता आम्ही इथं थांबवणार नाही आहोत, तर या शहरामध्ये दिवसभर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या चौकात आम्ही हे आंदोलन घेऊन जाणार आहोत। वेगवेगळ्या मेसेजद्वारे आम्ही हे आंदोलन जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत।